एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. नमस्कार, लोकहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मार्च महिन्यात देशाचे बजेट सादर केले होते. तसेच राज्याच्या अर्थमंत्र्यांनी राज्याचे बजेट पेश केले होते आणि त्यानंतर जिल्ह्याचे व महानगरपालिकेचे ही बजेट सादर करण्यात येत असते. तर यावर्षी सुद्धा अमरावती जिल्हा परिषदची CEO संगीता महापात्रा यांनी सलग तिसऱ्यांदा 24 मार्च रोजी जिल्ह्याचे बजेट सादर केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर यंदा अमरावती शहराचे बजेट अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नाही तर स्थायी समितीचे सभापती यांनी सादर केले आहे. कारण यावर्षी महानगरपालिकेची निवडणूक झाली असून आता अमरावती महानगरपालिकेची बॉडी कार्यरत आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेची 26-27 या वर्षीचे बजेट स्थायी समिती सभापती अर्थात स्टँडिंग कमिटी प्रेसिडेंट अविनाश मार्डीकर यांनी 30 मार्च रोजी सादर केले. तर आता बघूया अमरावती महानगरपालिकेचे आणि अमरावती जिल्हा परिषदचे बजेट. 2026-27 या वर्षीचे जिल्हा परिषदचे बजेट 39,99,28,764 रुपयांचे आहे. तर 2025-26चे म्हणजे मागच्या वर्षीचे 67,25,31,060 रुपये एवढे बजेट सादर करण्यात आले होते. तर यावर्षी बजेटमध्ये वाढ करण्यात आली असून बजेटमध्ये सिंचन आणि पाणी पुरवठा याच्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आली आहे. त्याचसोबत मेळघाटातील सिकल सेल हे आजार जवळपास पूर्णपणे कमी करण्यावर यावर्षी विशेष काम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अमरावतीचे सन 2025-26 सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रानुसार एकूण सुधारित तरतूद 37,25,31,060 व सन 2026-27 अंदाजपत्रिके तरतूद ₹39,99,28,764 एवढी आहे. यानंतर बघूया महानगरपालिकेचे बजेट. 2026-27 या वर्षीचे अमरावती महानगरपालिकेचे बजेटचे अंदाजपत्र एकूण 876,26,00,000 रुपयांचे सादर करण्यात आले आहे आणि बजेटमध्ये शिक्षणावर भर देण्यात आली असून तर शिक्षणाला 71,75,01,000 असे बजेट देण्यात आले आहे. आणि त्याचसोबत यावर्षी महानगरपालिकेची बॉडी कार्यरत असल्यामुळे प्रत्येक नगरसेवकांना त्यांच्या प्रभागाच्या विकास कामांसाठी प्रत्येकी 40 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे आता प्रभागाचे कामं लवकर होणार. तर आता आपण बघूया या वर्षीचे अमरावती जिल्हा परिषदचे बजेटमध्ये काय आहे आणि कोणत्या विभागाला किती बजेट दिले आहे. यामध्ये एक गोष्ट अशी आहे की शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदचा जो स्वतःचा उत्पन्न असतो त्यामधून 10 ते 20% निधी हा मागासवर्गीय आणि बालकल्याणासाठी खर्च करणे आवश्यक असते. तर याच पार्श्वभूमीवर 2026-27च्या बजेटमध्ये मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी 5,17,07,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यानंतर महिला बाल कल्याणासाठी 2,16,02,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. दिव्यांग यांच्या कल्याणासाठी 5% निधी खर्च करायचे असते. तर यावर्षी 1,45,00,000 रुपयांची अशी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर कृषी क्षेत्रासाठी 1,54,05,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रासाठी 4,29,02,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रासाठी 4,18,11,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. सिंचनकरिता यावर्षी एकूण 4,02,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. आरोग्यासाठी 2,87,02,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यानंतर पाणी पुरवठ्यासाठी एकूण 4,62,72,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. आणि शेवटी पशुसंवर्धनकरिता 1,47,10,000 रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. या प्रकारे जिल्हा परिषदमध्ये होणाऱ्या विकास कामांसाठी खर्चाचा अंदाज बजेटच्या अर्थात अर्थसंकल्पीय अंदाजपत्रामध्ये सादर करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्हा परिषद हातपंप पूर्ण भरण या योजनेवर भर देणार आहे. त्यानंतर मेळघाट या परिसरात सिकल सेल आजार मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे आणि तिथे औषध व किट पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर मिशन 28 बळकटीकरण हे जोमात राबवण्यात येणार आहे. आता यानंतर विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वावलंबी व रोजगारासाठी प्रशिक्षण देणार आहेत. म्हणजे त्यांना रोजगारासाठी स्किल शिकवण्यात येणार आहे.
अर्थात स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे. त्याचसोबत जिल्हा परिषदच्या अंतर्गत गावांसाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, ई गव्हर्नन्स आणि डिजिटल लायब्ररी व इतर योजना राबविण्यात येणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे. यानंतर ग्रामपंचायतला प्रोत्साहन बक्षीस अनुदान देण्यात येणार आहे. त्या अनुदानमधून जिल्हा परिषद स्वतः गावाकरिता विकास कामे करून देणार आहेत. आता आपण बघितले अमरावती जिल्हा परिषदचे बजेट. त्यानंतर आपण बघूया अमरावती महानगरपालिकेचे बजेट बघूया. जिल्हा परिषद भौगोलिक क्षेत्रामध्ये एकूण 14 पंचायत समिती कार्यरत असून 841 ग्रामपंचायती आहेत. जिल्हा निधीचा अर्थसंकल्प हे जिल्हा परिषदला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर आधारित असून जिल्हा परिषदच्या उत्पन्नाचा स्रोत मर्यादित आहे. यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी जिल्हा परिषदला तब्बल 11 कोटी जास्त पाणीपट्टी उत्तर भेटलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आमचं जे मूळ अंदाजपत्रक आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे. जिल्हा परिषद अमरावतीचे सन 2025-26 सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रानुसार एकूण सुधारित तरतूद 37 कोटी 25 लाख 31,060 व सन 2026-27 अंदाजपत्रिकेत तरतूद रुपये 39 कोटी 99 लाख 28,764 एवढी आहे. तसेच लेखा सर्व्हिस करिता मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सुधारित तरतूद 5 कोटी 19 लाख 25,892 व सन 2026-27 मध्ये 5 कोटी 17 लाख 7,000 एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. महिला बालकल्याणासाठी 25-26 ला सुधारित तरतूद 1 कोटी 98 लाख 71,059 व 26-27 मध्ये 2 कोटी 16 लाख 2,000. तसेच शासन निर्देशानुसार दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी तरतूदनुसार सन 2025-26 मध्ये 1 कोटी 79 लाख 50,000 व 26-27 मध्ये 1 कोटी 45 लाख स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे. कृषी क्षेत्राकरिता 25-26 ची सुधारित तरतूद, शिक्षण क्षेत्राकरिता 2025-26 ची सुधारित तरतूद 5 कोटी 71 लाख 23,772 आणि 26-27 मध्ये 4 कोटी 29 लाख 2,000. बांधकाम क्षेत्राकरिता 25-26 ची सुधारित तरतूद 5 कोटी 25 लाख 49,191 व सन 2026-27 मध्ये 4 कोटी 18 लाख 11,000 एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. सिंचन करिता 25-26 ची सुधारित तरतूद 3 कोटी 84 लाख आणि 26-27 मध्ये 4 कोटी 2,000. आरोग्य क्षेत्राकरिता 25-26 ची सुधारित तरतूद 2 कोटी 26 लाख 79,840 आणि सन 2026-27 मध्ये 2 कोटी 87 लाख 2,000. पाणी पुरवठा विभाग करिता 25-26 ची सुधारित तरतूद 3 कोटी 2 लाख 70,000 आणि सन 2025-26 मध्ये 4 कोटी 62 लाख 72,000. पशुसंवर्धन करिता 25-26 ची सुधारित तरतूद 1 कोटी 34 लाख व सन 2026-27 मध्ये 1 कोटी 47 लाख 10,000. सन 2026-27 च्या अंदाजपत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रत्यक्ष गरज लक्षात घेता खालील विभाग करिता नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. पंचायत विभाग अंतर्गत शासनाच्या जीआर प्रमाणे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अनुषंगाने स्वतंत्र हेड तयार करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतला प्रोत्साहनपर बक्षीस अनुदान, युजली सेस मध्ये आपल्याकडे तरतूद असते की आपण यामध्ये कुठला जीआरची मर्यादा न लावता जे ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मध्ये चांगलं काम करतात त्यांना आपण सेस मधून या वर्षीपासून बक्षीस प्रोत्साहनपर बक्षीस यामधून देणार आहोत. यासोबत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, ई गव्हर्नन्स पुरस्कार या सर्वच्या अनुषंगाने जे ग्रामपंचायत राज्य आणि देश पातळीवर चांगलं काम करेल त्यांच्यासाठी पण आपण विविध उपाययोजना या वर्षी घेण्यात येणार आहे आणि यावरती आपण स्पेसिफिकली डिजिटल लायब्ररी ग्रामपंचायत स्थळावर तसंच करण्याचं पण उपाययोजना या वर्षी सेस फंडामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. यासोबत आपला सीईओ कॉन्फरन्स जे मागच्या वर्षी झालं होतं त्यामध्ये आपल्याला जीपच्या मालमत्ता नोंदणीकरिता संगणक आज्ञावली विकसित करण्याबाबत एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्यात आलं होतं जे सांगली जिल्हा परिषदेने केलेले आहे. तर त्या अनुषंगाने पण यावर्षी आपण सेस मध्ये तरतूद केलेली आहे आणि आपण सर्व जीपचं जेवढे मालमत्ता आहेत त्याचं ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड कीपिंग साठी आपण यावर्षी कम्प्युटराइज सिस्टम तयार करणार आहोत.
जे ज्या शाळांमध्ये चांगली पटसंख्या आहे त्यांना आपण कंटिन्यू करणार आणि त्यांचं कायापालट करण्यासाठी यावर्षी आपण जीपच्या माध्यमिक शाळांसाठी शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा साहित्य व इतर साहित्याकरिता असे एक हेड तयार केलेले आहेत आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वावलंबी व रोजगार व्यावसायिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता प्रशिक्षण व उपाययोजना करणे हे दोन्ही बाबी आपण ह्या वर्षीच्या सेसमध्ये ऍड केलेले आहेत. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.